इथे रात्री 14 तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास 4 अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना सीबीआय अधिकारी असल्याचं भासवलं। त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा जो 15,60,000 रुपये कॅश व साधारणतः 1 किलो 400 ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्या प्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती। त्यामध्ये जे 4 अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी 48 तासाच्या आत ओळखलेलं आहे। निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत। त्यापैकी 3 आरोपी हे पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता 1,20,00,000 रुपये, तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। पोलीस पथकाने यामध्ये 24 तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे काही आमच्याकडं क्लू होते त्याच्यावर काम करून हे आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे। एकूण 7 आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत, ज्यामध्ये 3 आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील। धन्यवाद। हे आता असं काही सांगता येणार नाही की हे चित्रपटातूनच त्यांनी काही याच्यात काही धडा घेतलेला आहे, परंतु असं दिसून येते की अशा पद्धतीने फसवण्याचं प्रमाण किंवा अपराध करण्याचं प्रमाण हे वाढत आहे। विशेष करून डिजिटल अरेस्टच्या प्रकारांमधून लक्षात येतं की कोणत्या तरी केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्याविरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते। त्यांना काही पैशांची मागणी पण केली जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसत आहेत। माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नकात। त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता। स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही, त्यामुळं त्या ठिकाणी अशी काही केस आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते। त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल 112 ह्याला तात्काळ संपर्क साधा।